नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 29 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आपल्याला माहितीच आहे की मागच्या 2 दिवसांपासून निफ्टी 50 मध्ये तेजीची ही 3 फायनल टार्गेट दिलेली होती. 23,830, 23,885 आणि 23,930. आणि हे सांगितलेलं होतं की जोपर्यंत आता म्हणजे ही सर्व टार्गेट आल्यानंतर जोपर्यंत आता एम पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत ही तेजी चालूच राहणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आज सुद्धा ही तेजी आपल्याला सकाळच्या सत्रापर्यंत चालूच राहिलेली बघायला मिळाली. काय झालं तर तुम्ही इथे बघू शकता की आज आपण इथे बघू शकतो थोडंसं गॅप डाऊन ओपनिंग झालं तरी सुद्धा ओपनिंग नंतर लगेचच एक बाउन्स आला आणि खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली. 24,040 पर्यंत हाय बनला. मी सांगितलं होतं की 24,030 च्या वर जर किंमत टिकली व्यवस्थित आणि त्याचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला काय होऊ शकतं, एक खूप चांगली मोठी तेजी बघायला मिळू शकते. अगदी 24,105 पर्यंत वगैरे किंमत जाऊ शकते. मात्र तसं झालं नाही. इथे पण किंमत वर गेली, खाली आली, परत वर गेली, परत किंमत खाली आली. आता ह्याच्यामध्ये एम पॅटर्न बनेल असं वाटलं होतं, पण परत वर जाताना मात्र काय झालं, की हा जो पूर्वीचा हाय होता तो ब्रेक झाला, हा हाय होता तो ब्रेक झाला आणि हा नवीन हाय बनला. बरोबर, इथे नवीन हाय बनला. आता इथे सुद्धा काय झालं, ही कॅन्डल जी वर जाऊन 24,030 च्या वर क्लोज झाली, ही एकमेव कॅन्डल आज दिवसभरामधली जी 24,030 च्या वर क्लोज झालेली. मात्र त्याचा हाय सुद्धा नंतरच्या कॅन्डलनं ब्रेक केला नाही. त्यामुळे आपलं जी अपेक्षा होती की 24,030 च्या वर जर किंमत टिकली तर मग एक चांगली तेजी होईल 24,105 पर्यंत, 24,160 पर्यंत किंमत जाऊ शकते. ते आज काही झालं नाही. मात्र त्याऐवजी काय झालं, जो आपल्याला अपेक्षित होता तो एम पॅटर्न बनला. म्हणजे तुम्ही बघू शकता की ही तेजी झाली, हा हाय बनला. इथून किंमत खाली आली, परत वर गेली इथपर्यंत आणि इथून किंमत परत खाली आली. इथे एक छोटासा एम पॅटर्न बनला. मी आज लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट देतानाच सांगितलं होतं, की हा छोटासा एम पॅटर्न आहे. याच्यामुळे खूप मोठं सेलिंग येणार नाही. छोटी-छोटी टार्गेट्स बघायला मिळतील. त्यात आज एक्सपायरी होती. एक्सपायरी असली की त्या दिवशी सुद्धा व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळते. तर तशा प्रकारची व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळाली. सकाळीच बघू शकता तेजी झाली, मग लगेच मंदी झाली, परत तेजी झाली, परत खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं. अशा पद्धतीनं वर खाली जात जात आपल्याला किंमत एम पॅटर्न म्हणून खाली येताना दिसली. खाली येताना ही जी काही आपल्याला मंदी आलेली दिसतेय, याच्यासाठी मी 3 फायनल टार्गेट दिली होती. पहिलं टार्गेट होतं 23,975, दुसरं टार्गेट होतं 23,960 आणि तिसरं टार्गेट होतं 23,945. खूप मोठं आपल्याला इथे सेलिंग अपेक्षित नव्हतं. आणि त्या पद्धतीनं आपल्याला पहिली 2 टार्गेट आलेली आपण बघू शकतो. खरं बघायला गेलं ना, तर आपल्याला ही जी काही तेजी झाली आहे, शुक्रवारी झाली, सोमवारी झाली, मंगळवारी आज जो हाय बनला, ही जी खूप मोठी तेजी झाली आहे,
ह्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगली आणखीन तेजी वाढ होण्यासाठी थोडं चांगलं प्रॉफिट बुकिंग आपल्याला यायला पाहिजे होतं. म्हणजे साधारण 23,850, 23,825 इथपर्यंत जर खाली आलं असतं आणि त्यानंतर वर गेलं असतं, तर मग आपल्याला खूप चांगली तेजी बघायला मिळाली असती. पण आता काय झालंय, आता ही शॉर्ट टर्म मंदीची 3 फायनल टार्गेट पैकी 2 आलेली आहेत. 1 आलं तरी आपल्याला पुरेसं असतं. 2 आलेली आहेत. मग आता काय होऊ शकतं? आता इथून पुढे आपल्याला तेजी होऊ शकते. कधी-कधी काय होतं, तेजी जी होते ती डायरेक्ट होते आणि मग नंतर डब्ल्यू पॅटर्न बनायला खाली येते. किंवा कधी-कधी काय होतं, छोटंसं वर जातं, खाली येतं आणि डब्ल्यू पॅटर्न बनून वर जातं. तुम्ही इथे बघू शकता, की अशा पद्धतीनं हा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. तर आता सध्याची परिस्थिती अशी दिसते, म्हणजे आता जर तुम्ही मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असेपर्यंत जर गिफ्ट निफ्टी बघितलं, तर ते 24,250 च्या वर होतं. म्हणजे काय दिसतंय, की आपल्याला एक मोठी तेजी उद्या सकाळी होऊ शकते. असंच जर ट्रेंड जर कंटिन्यू राहिला, तर उद्या आपल्याला खूप मोठं गॅप अप ओपनिंग आणि खूप वरच्या दिशेनं जाऊ शकतं. पण आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की ही 3 फायनल टार्गेट जर आली आणि इथे जर आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनला, म्हणजे आपल्याला एक नॉर्मल विश्लेषण जर करायचं असेल, तर अशा प्रकारे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्नची अपेक्षा आहे. तसं झालं तर खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. आता हे झालं निफ्टी 50 मध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं. म्हणजे हे 3 फायनल टार्गेट आहेत, म्हणजे आता एका अर्थानं बघितलं तर हे 3 सपोर्टच्या लेव्हल आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि इथूनच बाउन्स येऊन आपल्याला चांगली तेजी बघायला मिळू शकते. आता हे झालं निफ्टी 50चं. आता जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये आपल्याला आठवत असेल, की मागच्या 2 दिवसापासून आपण वरच्या बाजूला जात असताना 56,905 त्यानंतर 57,105 आणि 57,250 अशी 3 तेजीची फायनल टार्गेट दिलेली होती. बरोबर 57,250 च्या आसपास इथे आपल्याला क्लोजिंग झाल्यानंतर किंमत खाली यायला लागली. तुम्ही बघू शकता, की एक अतिशय उत्तम असा एम पॅटर्न बनलेला आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर ही तेजी झाली. त्यानंतर इथपर्यंत सेलिंग झालं. परत एक बाउन्स आला. आणि इथपर्यंत म्हणजे इथे एम पॅटर्न बनला होता. त्यानंतर पण एक छोटा बाउन्स आला, पण परत कंटिन्यू झालं. तर अशा प्रकारे आपल्याला इथे बऱ्यापैकी सेलिंग आलेलं बघायला मिळतंय. आणि एक महत्त्वाची गोष्ट काय होती, की इथे 27 तारखेला जी गॅप अप ओपन झालं होतं, म्हणजे 24 तारखेचा जो हाय होता आणि इथे आपल्याला जो हा ओपन झालेला म्हणजे ही जी गॅप तयार झालेली, ही गॅप भरायला येणं अपेक्षित होतं आणि ती गॅप आता पूर्ण भरली गेली आहे. ज्यावेळेला आज गॅप डाउन ओपन झालं, पहिलं वर गेलं, परत खाली यायला लागलं. त्याच वेळेला मी ऑलरेडी ही टार्गेट दिलेली होती. ही कालच टार्गेट दिलेली होती 56,885. त्याच्या खाली 56,775 ही मेक ऑर ब्रेक लेवल होती. कारण ह्याच्या खाली तुटलं असतं तर मग आणखीन खाली गेलं असतं. पण काय झालं, इथे येऊन इथनंच यू टर्न घेऊन वर गेलं. याचं कारण असं होतं, तुम्ही इथे बघू शकता, की आदल्या दिवशी इथे आपल्याला म्हणजे 1-2 दिवसापूर्वी इथे आपल्याला काय झालं होतं, एक रेझिस्टन्स तयार झालेला दिसतोय. हा एक रेझिस्टन्स झोन होता. आता हा जो रेझिस्टन्स झोन आहे, हाच जर मी इथे पुढे वाढवला, तर तुमच्या लक्षात येईल, की हाच रेझिस्टन्स झोन पुढे जाऊन आपल्याला सपोर्ट झोन म्हणून काम करतो. एकदा तरी करतो. त्यामुळे काय झालं, किंमत इथून इथपर्यंत आली. पूर्वी इथे रेझिस्टन्स घेऊन खाली येत होती, रेझिस्टन्स घेऊन खाली येत होती, रेझिस्टन्स घेऊन खाली येत होती. तर आता काय झालं, आता तिथे आल्यानंतर सपोर्ट घेऊन वर गेली. बरोबर? पूर्वीचाच रेझिस्टन्स आता सपोर्ट होतो. तर त्यामुळे अशा ज्या काही प्राइस ॲक्शन असतात, त्या आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. म्हणजे लक्षात येईल, की ही जी तेजी झाली, ही कशासाठी झाली आणि त्यानंतर परत सेलिंग झालं. आपण दिलेली पहिली 2 टार्गेट तर अगदी व्यवस्थित आलेलीच आहेत. 56,885, 56,775 आणि हे तिसरं टार्गेट सुद्धा अल्मोस्ट आलेलं आहे 56,665. 56,672 वगैरेचा हाय बनलाय. 5-6 पॉइंटचा आपल्याला फरक राहिला, पण हेही टार्गेट आलंय असं आपण आता म्हणू शकतो. उद्या काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. खरं म्हणजे प्राइस ॲक्शन नुसार आपल्याला आता अशी अपेक्षा होती, की एक तेजी होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग येईल. पण ही प्राइस ॲक्शन आता उद्या नक्की काय होते, हे लाईव्ह मार्केटमध्येच विश्लेषण करून मी तुम्हाला सांगू शकेन. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल, की ही जी गॅप होती, ही बँक निफ्टीमध्ये भरली गेली आहे. निफ्टीमध्ये मी पुन्हा मागे नेऊन दाखवतो, की ही गॅप अजून भरली गेलेली नाहीये. ही गॅप जी आहे,
ही गॅप अजून भरली गेलेली नाहीये. ही गॅप अजून तशीच पेंडिंग आहे. तर त्यामुळे एकदा वाटत होतं, की किंमत खाली येईल, पण आत्ताचं चित्र असं दिसत नाहीये. आत्ताचं चित्र असं दिसतंय, की आलं एवढंच खाली येईल, इथून तेजी व्हायला सुरुवात होईल. अर्थात उद्या ओपनिंग नंतर मार्केटचं आणखीन जास्त विश्लेषण चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकेन. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या 2 इंडेक्समध्ये विश्लेषण. आता आपल्याला पुढे जाऊन सेन्सेक्सचं पण विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्ही जर YouTubeला गेलात आणि आपला शेअर मार्केट मराठी हा YouTube चॅनल ओपन केलात, बाय द वे शेअर मार्केट मराठी हा आपला एकच शेअर मार्केट संबंधित YouTube चॅनल आहे. बरोबर? तर ह्या YouTube चॅनलवर जाऊन YouTube चॅनल मेंबरशिप विषयी तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तर तिथे सबस्क्राईब बटनच्या शेजारी असणारं जॉइन बटनला क्लिक केलं पाहिजे. जॉइन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती तिथे दाखवली जाईल. आपले 4 जे ऑप्शन उपलब्ध आहेत त्याची माहिती सांगितली जाईल. त्या प्रत्येक ऑप्शनमध्ये आपल्याला काय-काय फॅसिलिटीज मिळणार ते तिथे सांगितलं जाईल आणि तिथे तुम्ही चॅनल मेंबरशिप घेऊ पण शकता आणि त्याची माहिती वाचू पण शकता. ह्याच्यामध्ये आपल्याला चॅनल मेंबरशिपमध्ये एकूण 4 प्रकार केलेले आहेत. 4 ऑप्शन उपलब्ध आहेत. पहिला आहे ब्रॉन्झ, दुसरा आहे सिल्वर, तिसरा आहे गोल्ड आणि चौथा आहे प्लॅटिनम. आत्ता आपण जर बघितलं तर सर्वाधिक मेंबर आपले गोल्ड मेंबर्स आहेत आणि हे जे तुम्हाला दर दिसतायत म्हणजे ह्या एरियामध्ये लिहिलेले जे दर आहेत, हे सध्या चालू दर आहेत. मागचे 7-8 महिने आपण ह्याच दराने हे मेंबरशिप देतोय. पण आता काय होणार आहे, हे दरमहाचे दर आहेत. पुढच्या महिन्यापासून ऑगस्टपासून एक पहिले 8-10 दिवस झाल्यानंतर हे जे दर आहेत, हे दर लागू होणार आहेत आणि हे YouTube दरवर्षी करतं. YouTube दरवर्षी हे जे रेट असतात ते रिवाईज करतं आणि त्यानुसार आपल्याला वर्षातून एकदा हे रेट्स चेंज होताना बघायला मिळतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही गोल्ड मेंबरशिप आत्ता घेतलीत, ह्या चालू महिन्यात घेतलीत, तर ती ₹199 दरमहा इतक्या अत्यल्प किमतीला तुम्हाला उपलब्ध आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, की 1 महिना घेऊन बघा. आवडलं तर कंटिन्यू करा आणि जर तुम्ही कंटिन्यू केली, तुम्ही जर समजा जुलै किंवा त्यापूर्वी कधीही गोल्ड मेंबरशिप घेतली असेल आणि न चुकता तुमचं रिन्यूअल होत असेल, तर तुम्हाला जोपर्यंत रिन्यूअल होतंय, तुम्हाला ₹199 दर राहणार. जर एखाद्या महिन्यात रिन्यूअल तुमचं राहिलं, विसरलं आणि रिन्यूअल झालं नाही, तर मात्र त्या महिन्यापासून ₹479 दर लागू होणार. जेव्हा हे नवीन दर लागू होतील, तेव्हा गोल्ड मेंबरशिप तुम्हाला ₹479 दरमहानं मिळणार आहे. सध्या ₹199 मिळतेय. घेऊन बघा. त्यामध्ये काय-काय अपडेट्स दिले जातात. ते जर तुम्हाला उपयोगी असतील तर चालू ठेवा. नाहीतर ₹199 ही अतिशय अल्प किंमत आहे. आता प्लॅटिनम मेंबरशिपची ₹1199 आहे. मी माझ्या ह्यानं कुठलंही ह्याच्यामध्ये किमतीमध्ये वाढवायचं सजेशन दिलेलं नाही. पण जर YouTubeनं वाढवलं तर मग आपल्याला त्यासाठी बघावं लागेल. तुम्हाला जर ह्याविषयी काही शंका असतील, काही माहिती हवी असेल, तर तुम्हाला मी इथे माझा WhatsApp नंबर शेअर करतोय. ह्या नंबरवर केवळ आणि केवळ WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. तुम्हाला जी काही शंका असेल, माहिती पाहिजे असेल YouTube चॅनल मेंबरशिप विषयी, ती WhatsApp मेसेजमध्ये टाइप करून तो ह्या नंबरला पाठवा. तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेला आपला जो इंडेक्स आहे म्हणजे सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये सुद्धा मागच्या 2-3 दिवसापासून तुम्हाला आठवत असेल तर 76,255, त्यानंतर 76,455 आणि तिसरं टार्गेट जे होतं हे 76,590 चं आपण तेजीचं फायनल टार्गेट म्हणून दिलं होतं आणि इथे पण हेच सांगितलं होतं की जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत ही तेजी चालूच राहील. तुम्ही बघू शकता ही तेजी 76,590 590च्या वर टिकली आणि अगदी 76,950 पर्यंत सुद्धा पोहोचलेली आपल्याला बघायला मिळते. इथे कुठेही एम पॅटर्न बनला नाही. दरवेळेला किंमत खाली आली की वर जात होती. खाली आली की आणखीन वर जात होती. खाली आली की आणखीन वर जात होती. खाली आली की आणखीन वर जात होती. शेवटी फायनली इथे तुम्हाला एम पॅटर्न बनलेला दिसू शकतो. ही तेजी झाली, किंमत खाली आली, परत किंमत वर गेली आणि मग खाली येताना आपल्याला
ह्या पद्धतीनं गोष्टी घडताना बघायला मिळाल्या. आता ही जी टार्गेट आहेत ही मी कालपासूनच देत होतो. पहिलं टार्गेट होतं 76,765, दुसरं टार्गेट होतं 76,685. तर ही दोन्ही टार्गेट आज आलेली आहेत आणि ह्याच्या खाली टिकलं असतं, तर आपल्याला खाली जाताना मग 76,610 आणि त्याच्याही खाली टिकलं तर 76,515 अशी 2 टार्गेट आणखीन बघायला मिळाली असती. पण तसं होताना आज तरी दिसत नाहीये. उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर आपण थोडंसं विश्लेषण जास्त डिटेलमध्ये आणि व्यवस्थितपणे करू शकू. तर त्यामुळे इथे सुद्धा एक प्रॉफिट बुकिंग यायला सुरुवात झाली आहे. आता उद्या जर समजा आत्ता जसं गिफ्ट निफ्टी दिसतंय, तसंच मार्केटचा जर आपल्याला संपूर्ण माहोल राहिला, तर मग उद्या आपल्याला खूप मोठी तेजी सुद्धा बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्स मधलं उद्यासाठी केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या एकदम शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.